नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण जाणून घेणार आहोत की श्रावण सोमवारचा उपवास कसा करावा, कोणत्या पद्धतीने उपवास करावा, उपवास कधी सोडावा, कसा सोडावा. त्याचप्रमाणे श्रावण सोमवारी, संपूर्ण श्रावण महिन्यात सोमवारी केस धुवावेत का आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे, या संपूर्ण विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात केलेली शिवभक्ती, जप, दान, उपवास आणि अभिषेक यांचे विशेष पुण्य मिळते. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवार हा शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. हा संपूर्ण महिना शिवपूजेसाठी शुभ आणि पवित्र मानला जातो. ज्यांना शक्य असेल त्यांनी संपूर्ण महिना शिवपूजा करावी. ज्यांना शक्य नाही त्यांनी सोमवारचा उपवास करून महादेवांची पूजा करावी. सोमवार हा भगवान शिवाचा दिवस अत्यंत प्रिय मानला जातो. सोम म्हणजे चंद्र. भगवान शिवांनी आपल्या जटांवर चंद्र धारण केला आहे, म्हणून त्यांना सोमनाथ असे देखील म्हटले जाते. आता श्रावण सोमवारचा उपवास का करावा? श्रावण सोमवारचा उपवास केल्याने मन शांत राहते, सकारात्मक विचार वाढतात आणि भक्ती दृढ होते. शिवाची कृपा लाभावी, कुटुंबात सुख शांती नांदावी, आर्थिक प्रगती व्हावी, आरोग्य चांगले राहावे आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात, या भावनेने अनेक भक्त हा उपवास करतात. अनेक जण दिवसभर उपवास कसा करावा? बघा, अनेक जण संपूर्ण दिवसभर निरांकार राहून रात्री सात्विक भोजन करून हा उपवास करतात. बऱ्याच ठिकाणी हा उपवास करताना दिवसभर फक्त फलाहार केला जातो, म्हणजेच चहा, दूध, कॉफी आणि फळे खाऊन, दही, दूध, ताक, फळे खाऊन हा उपवास केला जातो आणि रात्री सात्विक भोजन करून हा उपवास सोडला जातो. आणि बऱ्याच ठिकाणी दिवसभर फराळचे पदार्थ खाऊन रात्री सात्विक भोजन करून उपवास सोडला जातो. शक्यतो श्रावणी सोमवार म्हणजेच महादेवांचा सोमवार, या दिवशी तिखट पदार्थ खाल्ले जात नाही. या दिवशी गोड पदार्थ खाऊन हा उपवास करायचा असतो, म्हणजेच या दिवशी दही, दूध, ताक, फळे खाऊन उपवास केला जातो. आता बऱ्याच जणांना कामावर जावं लागतं, वर्क करावं लागतं, बऱ्याच ठिकाणी बरेच प्रॉब्लेम असतात. मग अशा वेळेस दिवसभर उपाशी राहून उपवास निघत नाही. मग शरीराला अधिक त्रास होण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपवासाचे पदार्थ खातात. आता पहिले उपवासाचे पदार्थ खाताना खिचडी करताना ती गोड केली जायची, परंतु आता या धक्काधक्कीच्या जीवनात गोड पदार्थ खाऊन, गोड खिचडी खाऊन उपवास निघत नाही किंवा कामे होत नाही. म्हणून आता शक्यतो खिचडी केली जाते, तिखट मिठाची खिचडी केली जाते. आणि ही खिचडी करताना आपल्याला उपवासाचे मीठ, जे सैंधव मीठ आहे, या मिठाचा वापर करायचा आहे. आपण जे घरात मीठ वापरतो ते मीठ वापरून आपल्याला उपवासाचे पदार्थ करायचे नाही, नाहीतर मग तुमचा हा उपवास मोडण्यात येत असतो. त्यामुळे सैंधव मीठ, उपवासाचे जे मीठ आहे ते मीठ तुम्ही वापरून खिचडी करू शकतात. ज्यांना फलाहार करून उपवास करणं शक्य असेल त्यांनी फलाहार करून उपवास करायचा असतो. त्याचप्रमाणे सोमवारच्या उपवासामध्ये भगर खाल्ली जात नाही. आता बऱ्याच ठिकाणी भगर उपवासाला खाल्ली जात नाही, कारण महादेवांना भगर ही चालत नाही. शक्यतो आपण सुद्धा श्रावणी सोमवारमध्ये आपण भगर न खाता इतर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. मग तुम्ही उकडलेले बटाटे, उकडलेले रताळे, बटाट्याचे काप, रताळ्याचे काप, त्याचप्रमाणे विविध प्रकारची फळे, त्याचप्रकारे आपण जी काही चिप्स वगैरे तळून खातो ती तळणीची पदार्थ तुम्ही घरी बनवून तुम्ही खाऊ शकतात. आता श्रावण सोमवारचा उपवास हा संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि संध्याकाळी आपल्याला देवांना नैवेद्य दाखवून आरती करून उपवास हा सोडायचा असतो. आता पहिला प्रश्न म्हणजे, या दिवशी केस धुवावेत का? बघा, शक्यतो सोमवारच्या दिवशी केस धुतले जात नाही, त्यामुळे आपण हा नियम शक्य झाल्यास अवश्य पाळायचा आहे. बघा, सोमवारी केस धुवावे लागू नये यासाठी आपण रविवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. बघा, हा जो काही श्रावण महिना आहे, ह्या संपूर्ण श्रावण महिन्यात आपण नॉनव्हेज खात नाहीच. हा पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे राहिलं काय ते ब्रह्मचर्य. तर तुम्ही रविवारी ब्रह्मचर्याचं पालन करा, म्हणजे तुम्हाला सोमवारी केस धुण्याची गरज पडणार नाही. दुसरं म्हणजे ज्यांना अडचण असेल, मासिक धर्म असेल, अशांनी
श्रावणी सोमवारी केस धुतले तरी चालेल. तुमचा 4था 5वा दिवस येत असेल तर तुम्ही केस अवश्य धुवायचे आहे. परंतु इतर महिलांनी केस धुवावे लागणार नाही. या गोष्टींचं, या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे. आता आपण उपवास सोडताना बऱ्याच ठिकाणी उपवास सोडताना जो आपण नैवेद्य बनवतो त्यामध्ये कांदा लसूण वापरला जात नाही. तुमच्याकडे पण अशी पद्धत असेल तर तुम्ही अवश्य उपवासाच्या किंवा जे उपवास सोडताना आपण जो स्वयंपाक बनवतो यामध्ये कांदा लसूण वापरू नका. त्याचप्रमाणे बघा, उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणे नाही. उपवास म्हणजे मन, वाणी आणि कर्म यांची शुद्धी. भगवान शिवाचे स्मरण करत दिवसभर सात्विक जीवन जगणे हीच उपवासाची खरी भावना आहे. आता श्रावण सोमवारी, आता पहा, जे कोणी श्रावण सोमवार किंवा संपूर्ण श्रावण महिन्यात उपवास करत नसतील त्यांनी चुकूनही या सोमवारी किंवा या श्रावण महिन्यात मांसाहार करू नये. सात्विक राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण महिना कोणाचीही निंदा करायची नाही, कोणाशी वाईट बोलायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही. कारण उपवास हा श्रद्धेचा विषय आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत, गर्भवती महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा औषधे सुरू असलेली व्यक्ती असतील, यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपवास करायचा आहे. आता आपल्याला सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. हा संपूर्ण श्रावण महिना महादेवांच्या पूजेसाठी विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो. कारण ह्या संपूर्ण महिन्यात महादेवांच्या ह्या सात्विक लहरी या खूप मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह असतात, सकारात्मक असतात. या काळात आपण जेवढी महादेवांची पूजा करू तेवढे जास्तीत जास्त फळ आपल्याला प्राप्त होत असते. आणि एकच अशी देवता आहे, एकच असे महादेव हे देवता आहे की ती आपण साधी सोपी, अगदी साधी पूजा जरी केली ना की ते लगेच पावणारे देवता आहेत. म्हणून आपल्याला या संपूर्ण महिन्यात किंवा श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे, धुतलेली कपडे तुम्हाला परिधान करायचे आहे. शक्य झाल्यास पांढरा कलर असलेली कपडे तुम्ही ह्या दिवशी घालू शकतात. यानंतर आपल्या देवघरात असलेल्या देवांची पूजा करून घ्यायची. त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या देवघरात महादेवांची पिंड असते, शिवलिंग असते. आपल्याला शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे. मग जलाभिषेक करण्यासाठी तुम्ही स्वच्छ पाण्याचा वापर करू शकतात. तुम्ही स्वच्छ पाणी घ्या किंवा कच्च्या दुधाचा देखील तुम्ही वापर करू शकतात. शक्य झाल्यास गाईचं कच्चं दूध तुम्ही अभिषेक करताना वापरायचं आहे. अभिषेक करताना तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा साधा सोपा मंत्र म्हणत तुम्ही 108 वेळा तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर पळीने पाणी घालू शकतात. किंवा तुमच्याकडे जर का गळती पात्र असेल तर ते लावून तुम्ही अभिषेक घालून तुम्ही रुद्र अभिषेक देखील करू शकतात. त्यानंतर शिवलिंगाला तुम्हाला पांढरे भस्म अर्पण करायचे आहे. पांढरी फुलं, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, बेलाचं पान आवर्जून अर्पण करायचं आहे. निळ्या गोखरणीचं फूल तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही अभिषेक करताना महादेवाच्या शिवलिंगावर गंगाजल टाकू शकता, दूध टाकू शकता, दही टाकू शकता, मध टाकू शकता, तूप, साखर ह्या गोष्टींचा वापर करून तुम्ही अभिषेक करू शकतात. किंवा ह्या सर्व गोष्टी एकत्र करून तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकतात. महादेवांना पांढरी फुलं अतिशय प्रिय आहे. या दिवशी आवर्जून पांढरे फूल, पांढरे फळ, तुम्ही बेलाचं पान, बेलाचं फळ महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात. यानंतर तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा होईल तितका जप करायचा आहे. किंवा तुम्ही दिवसभर नामस्मरण करू शकतात. किंवा तुम्ही 108 वेळा म्हणजेच एक माळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात. आता बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे. पूजेला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर शक्य झाल्यास तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊ शकतात. महादेवाच्या मंदिरात जाऊन एक बेलाचं पान, 1 लोटा पाणी तुम्ही, एक लोटा जल तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात. यानंतर शक्यतो ही पूजा आपण प्रदोष काळात करत असतो. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही सकाळी पूजा करा किंवा तुम्ही सायंकाळी प्रदोष काळात जरी ही पूजा केली तरी चालेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी या दिवशी शिवलीलामृत या ग्रंथातील 11वा अध्याय पठण करायचा आहे. रुद्रमहिमा, शिवमहिमा स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र या सेवा तुम्हाला होतील तितक्या करायच्या आहे. ज्यांना शक्य असेल ते या श्रावण महिन्यात शिवलीलामृत
या ग्रंथाचं पारायण करतात. ज्यांना शक्य नाही त्यांनी या ग्रंथातील 11वा अध्याय तुम्ही रोज पठण करू शकतात किंवा किमान तुम्हाला या श्रावण महिन्यात येणाऱ्या 4 सोमवारी तरी तुम्हाला या 11व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जी पूजा मांडणी केलेली आहे या पूजेसमोर तुम्हाला प्रसाद ठेवायचा आहे. तुम्ही मग खडी साखरेचा, दूध साखरेचा प्रसाद ठेवू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे. आता संध्याकाळी तुम्ही सात्विक आहार बनवून वरण, भात, भाजी, चपाती, एखादा गोडाचा पदार्थ, बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी बनवली जाते, ती भाजी बनवून तुम्ही उपवास सोडू शकतात. आता बऱ्याच ठिकाणी या श्रावणी सोमवारच्या दिवशी उपवास सोडण्यासाठी मुळ्याची भाजी केली जाते. तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही देखील मुळ्याची भाजी बनवून तुम्ही हा उपवास सोडू शकतात. तर या पद्धतीने आपल्या श्रावणी सोमवारी उपवास करायचा आहे, उपवास सोडायचा आहे. आणि ज्यांना शक्य असेल ते संपूर्ण महिनाभर उपवास करू शकतात. मग संपूर्ण महिनाभर उपवास करताना तुम्हाला दिवसभर फराळाचे पदार्थ खायचे आहे आणि संध्याकाळी तुम्हाला जेवण करून तुमचा उपवास सोडायचा आहे. असं तुम्हाला संपूर्ण महिनाभर हा उपवास करायचा आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी प्रत्येक सोमवारी येणाऱ्या 4 सोमवारी महादेवांचे उपवास करायचे आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. इतरांना देखील ही माहिती शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.